हॅलो हॅलो चेक. चला मॅच ऑन. जिथे कालुंद्र प्रीमियर लीग 2025 ची तिसरी लढत तिसरी मॅच होईल स्टार्ट. अन्वेषा मेकोर 11 आणि त्यांच्या विरोधात संघ फाईट देतोय तो हिंदवी आणि कार्तिक 11. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो अन्वेषा मेकोर या संघानं आणि टॉस जिंकून प्रथमता घेतलाय. तो गोलंदाजीचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते हिंदवी आणि कार्तिक 11 टीमला. स्ट्राइक एंड वरती फलंदाज किशोर खरत. नॉन स्ट्राइक एंड वरती गोलंदाजी मार्क वरती रोहिदास कोंडकर हा गोलंदाज आपण पाहतोय. मॅडेटरी पॉवर प्लेला सुरुवात आणि या मॅचला देखील सुरुवात. गेम इज ऑन. पहिलाच बॉल राऊंड द विकेट न. चला पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल लॉफ्ट फटका. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्याच बॉल वरती तडाखा पाहायला मिळाला आहे. फलंदाज किशोरच्या बाट मधून हा बिग हिट षटकार. पहिल्याच बॉल वरती लॉफ्ट फटका पाहिला आपण. ओ आणखीन एक धमाका पाहायला मिळेल का? परंतु फिल्डर तैना. चांगली फिल्डिंग. फलंदाज बाद. चेक करावं लागेल काय घडलंय. कॅमेरामॅन यांचं लक्ष आहे. त्यांनी इशारा दिलाय की फलंदाज 6 धावा. बिग हिट शट. काय अफलातून बॅटिंग चालू आहे. 2 बॉल आणि 2 बॉल वरती 2 धमाके आपण पाहिलेत. षटकार आलेत. चला डीजे ऑपरेटर आपण देखील सज्ज व्हा. षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे तो खेळाडू किशोर. षटकार हॅट्रिक होईल का? बॉल हवेत आहे. थून मोठी विकेट डाऊन होईल. 440 ओव्हरचा झटका मिळेल तो बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज किशोर घरत. बॅक टू दी पवेलियन. किशोर घरत बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल महेश कातकरी. जिथे 2 चेंडूवरती 2 मोठे लॉफ्टेड फटके आपण पाहिले. परंतु तदनंतरचा बॉल फुलटॉस होता. त्या बॉलवरती मात्र टायमिंग जुळालं नव्हतं आणि फलंदाज मात्र बाद झाला. पहिला विकेट डाऊन झाला. रोहिदास कोंडकर पहिला गोलंदाज. अन्वेषा मेकोर या संघाकडून गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. फिल्डिंग थोडीशी आता चेंज पाहायला मिळेल. ऑन साईडला अगदी 2 फिल्डर लावलेत. एक फिल्डर मिड विकेट. एक फिल्डर आपण पाहतोय की लॉंग ऑफला आहे आणि बाकीचे फिल्डर हे 30 सर्कलच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रोहिदास यांचा हा चेंडू. हा चेंडू देखील उडवण्याचा प्रयत्न होता. चांगला लेंथ वरती बॉल पडला. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने पिच होतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता ही खासियत आहे गोलंदाजाची. नेहमी या लेंथ वरती हा गोलंदाज गोलंदाजी करत असतो. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. शॉट मिड विकेटला मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या होईल ती 13. 13 धाव फलकावरती. नवीन बॅटर आता मैदानावरती. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय राकेश चिखलेकर हा खेळाडू आता स्ट्राइक एंडला अगदी सलामीला आलेत. परंतु अजून अद्याप एकही चेंडू त्यांच्या वाटेला आला नाहीये. पहिलाच बॉल खेळण्यासाठी स्ट्राइक एंड वरती आहेत. हा फटका ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल आणि पहिल्या ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या ओव्हर नंतर फलंदाजी करणारा संघ 1 ओव्हर नंतर पोहोचलाय तो एक बाद. 13 या आकड्यावरती.
दुसरा गोलंदाज चेतन घरत इनॅट नंबर 2 वरती आपण पाहतोय. धावसंख्या 13 धावफलक्यावरती पॉवर प्ले नंबर 2चं षटक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली करून दिली होती फलंदाज किशोर घरत ना, परंतु त्यानंतर तो बाद झाला आणि मग थोडासा संघ अडचणीत. फुल लाईनचा बॉल होता, चांगल्या लेंथ वरती राईट आर्म राऊंड द विकेट ना अँगल बनवून कोण बनवण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजाकडून आणि पहिला चेंडू आला आहे तो निर्धाव. पॉवर प्ले नंबर 2चं षटक. अगदी 3 फिल्डर आपण तिसार सर्कलच्या बाहेर पाहतोय. थोडासा खराब बॉल होता, पंचांचा बीमरच्या नो बॉलचा इशारा येतोय. सिंगल डबलचा प्रयत्न आणि दुसरी धाव. येस डेफिनेटली महागडी. दुसऱ्या रनच्या नादात खेळाडू मात्र रनआउटच्या स्वरूपात झालाय बाद. नो बॉल होता. पुढच्या बॉलवरती आता फ्रीट असेल. सुवर्ण संधी असेल ती फलंदाजासाठी. फ्रीटचा बॉल. फ्री हिट वरती धमाका. इट्स अ बिग, इट्स अ ह्यूज षटकार. महेश कातकरीच्या बॅट मधून हा पहिल्याच बॉल वरती तडाखा पाहायला मिळाला. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 21 या आकड्यावरती. पाणी मैदानावरती घेऊन जा. जा पटकन घेऊन जा. आलाय आलाय पाणी आलाय. दोन चेंडू झालेत. 21 धाव संख्या धावफलक्यावरती. 4 चेंडू अजून बाकी आहेत. थोडीशी खराब गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र चालू आहे राऊंड द विकेटनं. फुल टॉस होता यावेळेला मात्र वेगाने बीट केलं जातं बॅटरला. तरी वेगाने चेंडू डिलिव्हर केलाय. निर्धाव चेंडूची सांगता. तिसरा चेंडू चांगल्यारीत्या हाताळला जातो गोलंदाजीच्या माध्यमातून. चेतन हा गोलंदाजीच्या मार्क वरती दुसरं षटक टाकण्यासाठी. चौथा चेंडू राऊंड द विकेटनं. हा फटका क्लासिकल पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉल मात्र अगदी सीमारेषेच्या जवळ फील्ड करतोय. त्या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा आणि 2च्या मदतीने संघ पोहोचेल तो 23 या आकड्यावरती. फटका चांगला होता परंतु आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने 2च धावा या चेंडूवरती मिळतील. 2च्या मदतीने 23 धावा. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न. थोडे स्टेप आउट करून हा फटका एक्झिक्यूट केला एक्स्ट्रा कव्हरला. तिथे फिल्डर तैनात. फक्त एक सिंगल.
सिंगलच्या मदतीनं एक एक धावानं धावफलक हलतं ठेवण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या होईल ती 24. काही चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत. राऊंड द विकेट. लो फुल टॉस होता. आडवा बाट न मारण्याचा प्रयत्न होता आकाशचा. निर्धाव चेंडू. 2 ओव्हर इज नाव कम्प्लीट अँड टोटल गोज टू 24. 24 धावा फलक्यावरती 2 ओव्हर नंतर ते बॅटिंग करणाऱ्या संघाच्या. सनी घरत तिसरा गोलंदाज अन्वेषा मैकोर या संघाकडून. राऊंड द विकेट न जिथे 2 ओव्हर नंतर 24 धावसंख्या धाव फलक्यावरती लागली आहे बॅटिंग करणाऱ्या हिंदवी आणि कार्तिक 11 या संघाची. 12च्या रन रेटनं आतापर्यंत धावा बनवण्यात आल्यात. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने चेंडू टर्न झाला. फटका मात्र चांगला मारला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर चेंडू उचलतील फेकतील त्या दरम्यान 2 धावा या सहजरित्या कंप्लीट. 2च्या मदतीनं संघ 2ने वाढेल. संघाची धावसंख्या 26 वरती 26. मैदानावरती चांगला खेळ चालू आहे. एक पार्टनरशिप बनताना आपण पाहतोय. हा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. बाटची कट. चेंडू चालला नियोजित ठिकाणी जिथे मिळेल फक्त एक सिंगल. सिंगल पेक्षा काही मिळणार नाहीये. नियोजित क्षेत्र डिक्लेअर झोन कडे चेंडू जात असताना धावसंख्या 27. 4 चेंडू बाकी आहे. सनी या गोलंदाजी 2 बॉल वरती तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. अचूक टप्पा परफेक्ट वेगावरती नियंत्रण असणारी गोलंदाजी तो करतोय. चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप कारण 3:15 वाजलेत. आत्ताशी तिसरी मॅच चालू आहे. जेवढे सामने आज आपल्याला कव्हर करता येतील तेवढे कव्हर करायचे आहेत. त्यामुळे थोडं स्पीडअप करा. आम्ही दोन्ही संघाला विनंती करतोय. शंकर गोसावी मामा यांच्याकडून फलंदाज आकाश गिरीसाठी प्रत्येक 6ला 300. प्रत्येक षटकाराला आकाश गिरीसाठी शंकर मामा यांच्याकडून 300. हा चेंडू सणीचा. ओ आउट ऑफ दी पार्क. बिग हिट. षटकार फलंदाज आकाशच्या बॅटमधून.
षटकार आकाशने जर लगावले तर 2000 रुपयाचं पारितोषिक शंकर मामा यांच्याकडून. आणि 3 बॉल वरती 3 जर विकेट घेतल्या तर मयूर डहाले यांच्याकडून 2000 रुपये. षटकाराच्या मदतीने धाव संख्या पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती 33. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आकाश गिरी या खेळाडूच्या माध्यमातून चालू आहे. ओ वन मोर बिग षटकार थेट आमच्या दिशेने हा फटका. थोडस नुकसान या षटकाराने केलंय. खुर्चीवरती बॉल लागला, खुर्ची डॅमेज झाली थोडी. षटकार हॅट्रिक. वा क्या बात है, व्हॉट अ बॅटिंग. 2000 देखील लागू झालेत. ठोक डीजे. तीन 3000 म्हणजे 2 आणि 3 ना, 2 आणि 1 3 भेटतील. 3000 3000. ओहो, चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अगदी स्लो गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू. चांगला खेळ अक्काचा राहिला. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तिसऱ्या ओव्हरची होईल समाप्ती आणि धाव संख्या पोहोचेल ती 45 वरती. डीजे. पंचेचाळीस फलकावरती 40. हॅलो चेक. हॅलो. अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन आपण मागच्या ओव्हरमध्ये फलंदाज आकाशच्या माध्यमातून पाहिलं. आणि जी प्राइज लावली आहे ती आमच्यापर्यंत जमा करा. ओके ठीक आहे. 45 45 धावा ऑन स्कोर कार्ड वरती. गोलंदाज ओ आणखीन एक फुल टॉस होता. यावेळेस मात्र फटका फसला जातोय आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद.
टी अप आणि 50 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या मात्र कंप्लीट झाल्यात. 52 धावा धाव फलकावरती. हा देखील गेलाय. ह्यूज हा 10 आहे. बिग हिट षटकार. षटकार पाऊस मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आकाश गिरी या ठिकाणी बरसावतोय. सिंगल डबल्स नाहीये, फक्त 5 षटकार. षटकार षटकार हा देखील आलाय त्यांच्याच कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बिग हिट षटकार. चार ओव्हर संपल्यात आणि धाव संख्या तब्बल पोहोचली आहे ती 64 या आकड्यावरती. 64 आणि 50 धावांसाठी 14 पाहिजेत, म्हणजे टोटली धावा झाल्या त्या 36. 9 चेंडू आणि 36 वरती फलंदाजी करतोय तो आकाश हा फलंदाज. आणि 9 बॉल मध्ये 6 षटकार आहेत, 3 डॉट, म्हणजे सिंगल डबल्स काही नाही या. आणि या फलंदाजाचा विचार केला गेला तर बरेचशा मोठमोठ्या टुर्नामेंट खेळलेल्या. मंगलमूर्ती या कालुंद्रे संघाचा एक घातक खेळाडू म्हणून देखील त्याची ओळख आहे. आज गावातली टीम आहे, अर्थातच गाव प्रीमियर लीग, कालुंद्रे प्रीमियर लीग आपण पाहतो. आणि त्यामध्ये देखील आपल्या संघाकडून खेळत असताना प्रदर्शन फार चांगलं राहिलंय. पहिलाच बॉल हा देखील चांगला पाहायला मिळाला, परंतु फिल्डरच्या हातामध्ये. लक्की या बॉल वरती होईल बाद. नवीन बॅटर मैदानावरती चिन्मय घरत. चिन्मय घरतला आपण पाहतोय. अफलातून बॅटिंग चालू आहे आकाशच्या माध्यमातून. आकाशला स्ट्राईक एंड वरती आणणं गरजेचं आहे. कट करण्याचा प्रयत्न, चांगल्या लेंथ वरती चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. ऑक्शन मध्ये बॅट्समन कॅटेगरीतून हा खेळाडू चूज करण्यात आलाय. ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेटला फिल्डर तैनात आहे, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. आकाश स्वतः स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्नात स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे आणि धाव संख्या पोहोचेल ती 65 या आकड्यावरती. 65 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण आता आकाशला पाहतोय. 36 वरती त्याची बॅटिंग चालू आहे. ओहो, थेट कॉलनी मध्ये बिग हिट. सगळ्यात लांब षटकार आकाश गिरीच्या माध्यमातून. धुवाधार बॅटिंग षटकार. आहे एकटाच तो किंग आणि एकट्याच किंग सारखी बॅटिंग. असे चेंडू जर देत राहिले तर बॉल तुम्हाला भरपूर लागतील. बिग हिट. फलंदाज आकाशचा हा तब्बल 8वा षटकार. थँक्यू डीजे. 77 झाले. 5 बॉल 5 आले. 6वा. ओ हो, काय बॅटिंग. 6 बॉल 6 सिक्स. 50 कंप्लीट. एकदा जोरदार बॅट वर करा आकाश आणि मानवंदना द्या. 3050 मारले हो 3 आणि त्या अगोदरचे 3. टोटल 6000 आकाशला ऍड झालेत.
वॉट बॅटिंग, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. काय बॅटिंग केली आहे, लाजवाब. धुवाधार बॅट वरती करा आकाश. ओहो, एक्सलंट. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 83 आकड्यावरती. आणि विजयासाठी आता अन्वेषा मेकोर या टीमला 84 अर्थातच 84 धावसंख्येची गरज. आणि पुढच्या मॅच साठी विनंती आहे जय श्रीराम टीमचे कॅप्टन हितेश आणि त्यानंतर मिहान 11 टीमचे कॅप्टन परेश, दोघांनाही जय श्रीराम टीमचे कॅप्टन नरेंद्र आणि त्यानंतर मिहान 11 टीमचे कॅप्टन परेश, आपण टॉस करण्यासाठी या. विजयासाठी गरज आहे ती 84 या धावसंख्येची. काय घडेल काय बिघडेल ते ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये थोडा चेंज आपण करणार आहोत. पाटील याच गावातील एक बुलंद आवाज आमच्या सोबत जॉईंट आहेत, ते आता पुढच्या इनिंग साठी जोडतील. तोपर्यंत डीजे ला देऊया एक थोडी सुवर्ण संधी. शंकर गोसावी यांच्याकडून आकाशगिरीसाठी त्यांच्या मामांकडून 6000 रुपयांचा रोख पारितोषिक ऑनलाईन दिला का? दिले. त्यांचे देखील अभिनंदन. असेच खेळाडूंना तुम्ही प्रोत्साहित करत राहा. आणि जय श्रीराम 11चे पण कप्तान आलेले आहेत आणि मी टॉप्स साठी आमंत्रित करतो. राजेश गोवारे यांना मी आमंत्रित करतो टॉस साठी. आपण समालोचन कक्षामध्ये यावे टॉस बॉक्स मध्ये. आणि आणि राजेश गोवारे आलेले टॉस साठी. हॅलो चेक. चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. अच्छा, या दिवसातील शेवटची अर्थातच पहिल्या फेरीतली शेवटची लढत असेल ही. 5 ओव्हरची मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन मिहान 11 आणि जय श्रीराम 11 दोन्ही टीमचे कॅप्टन दाखल आहेत. मिहान 11 कॉल. टॉस विन झाला मिहान 11 हा संघ. 5 ओव्हरची मॅच आहे. अगदी समोर देखील मातब्बर संघ आहे. काय डिसिजन असेल आणि डिसिजन घेतल्यानंतर मग रणनीती. फर्स्ट फिल्डिंग चूज केली आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 5 ओव्हर मध्ये? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. टॉस गमावलाय आणि ऑपोजिट टीमनं टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आणि आता तुमच्या वाटेला बॅटिंग आले. 5 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही जर टॉस जिंकलो असतो तर आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. पण आता आम्हाला आमचे बॉलर तर चांगलेच आहेत. आम्हाला 50-55चा टार्गेट असणार आहे आम्ही बनवायचा आणि आम्ही तेवढा रोखणार. ओके, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम दी सेंटर टॉस या ठिकाणी जिंकलाय तो मिहान 11 या संघानं आणि प्रथमतः निर्णय घेतलाय तो गोलंदाजीचा. कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील आमच्या सोबत
भावेश पाटील. आणि ते स्कॉट मध्ये प्लेयर विकत घेतलेले त्यांनीच फक्त ग्राउंड मध्ये राहायचं आहे. बाकी जी बारीक पोरं आहेत त्यांनी कृपया वरती बसावे. ऑप्शन मध्ये जे विकत घेतलेले प्लेयर आहेत, समोरच्या टीमचं ऑब्जेक्शन आहे, आम्ही देखील काही करू शकत नाही. सगळ्यांसाठी नेम सेम आहेत. कृपया करून जे ऑप्शन मध्ये प्लेयर विकत घेतले त्यांनीच ग्राउंड मध्ये थांबावे. बाकी सर्व प्लेयर वरती बसून घ्यावे. आयोजकांना तुम्ही पण सहकार्य करा. तुमच्या एका चुकीमुळे दुसरे पण संघ असं ऑब्जेक्शन घेतील, म्हणून आयोजकांना तुम्ही देखील सहकार्य करा. जे ऑप्शन मध्ये घेतलेले प्लेयर आहेत त्यांनीच खेळावे. बाकी सर्व खेळाडू वरती बसावे. चला गेम ऑन. मनीष घरात और सामने बल्लेबाज है. हेलो हेलो. और पहला गेंद उठा के खेलने की कोशिश और पहला ही गेंद चपका मिलता हुआ सौरभ चिखलेकर को. इसी के साथ डॉट बॉल की समाप्ति. डॉट बॉल के बाद टीम की रन संख्या 0 और जीतने के लिए चाहिए सामने वाली टीम को 84 रन की जरूरत. जैसे आकाश गिरी ने बल्लेबाजी करी वैसी बल्लेबाजी सामने वाली टीम को करनी पड़ेगी. फिर एक बार तैयार मनीष गरट टू सौरभ चिखलेकर. फिर एक बार उठाने की कोशिश. वहां पर फील्डर तैनात लेकिन 1 बाउंस 4 रन. डीजे करा और टीम का भी करा और टीम की रन संख्या चुकी है 2 गेंद और 4 रन. सौरभ चिखलेकर के अंदर भी पावर है. प्रैक्टिस में बहुत बड़े बड़े छक्के मारते हैं. देखते हैं अभी कैसे खेल पाते हैं अपने टीम के लिए. फिर एक बार उठाने की कोशिश. वार फील्डर थे लेकिन जब तक गेंद को पकड़ा फेंका तब तक 1 रन दौड़ा और इसी 1 रन के साथ टीम की रन संख्या बढ़ती हुई. टीम की रन संख्या चुकी है 3 गेंद और 5 रन. 3 गेंद 5 रन. जैसे आपने देखी आकाश गिरी की बल्लेबाजी, पहला ऐसा बल्लेबाजी देखा होगा मैंने जिसमें 1 रन कुछ भी नहीं है, बस छक्कों के रन है. 9 छक्के मारे 54 रन बनाए उसने अपने लिए. इस बार उठाने की कोशिश. गेंद हवा में. वहां पर फील्डर है लेकिन गेंद के ऊपर पहुंच नहीं पाए. वहां पर गेंद को पकड़ा फेंका तब तक 2 रन दौड़े और इसी 2 रन के साथ टीम की रन संख्या बढ़ती हुई. टीम की रन संख्या चुकी है 4 गेंद और 7 रन. 1-2 रन से कुछ नहीं होगा. अगर आपको ये टारगेट चेस करना है तो आपको बिग हिट लगाने पड़ेंगे. इस बार उड़ाया गेंद हवा में. वहां पर फील्डर तैनात और कैच ड्रॉप कर दिया वहां पर. अरे उल्टा कैच पकड़ने की कोशिश थी. थोड़ी मुश्किल होती है लेकिन अच्छा ट्राई करा और इसी के साथ 2 रन फिर एक बार मिलते हुए अन्वेषा मेकओवर टीम को और इसी 2 रन के साथ टीम की रन संख्या बढ़ती हुई. टीम की रन संख्या चुकी है 9 रन. लास्ट बॉल इस ओवर का अभी तक अच्छी गेंदबाजी करी मनीष घरत ने. आगे आके खेलने की कोशिश लेकिन इस बार टप्पा खाने के बाद सीधा गेंद जाता हुआ विकेट कीपर के दस्तानों में. डॉट बॉल और इसी डॉट बॉल की समाप्ति के बाद टीम की रन संख्या वही 30 तब तक 9 रन. अच्छी गेंदबाजी करी मनीष घरत ने अपने टीम के लिए. तब तक डीजे
और पहली ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या थी 9 रन। अभी दूसरी गेंद बाजी करने के लिए आए हैं सूर्या। सूर्यवंशी एक अच्छी गेंदबाजी करते हर साल केपीएल में। देखते हैं अभी उसके ऊपर जिम्मेदार दी है कप्तान राकेश चिखलीकर और किशोर घरत ने। फिर एक बार उड़ाने की कोशिश, गेंद हवा में और गेंद जाता हुआ डिक्लेयर के स्वरूप में 1 रन। पहले ओवर में भी 1-2 रन करके उन्होंने 9 रन बनाए, अभी भी 1 रन आया। ऐसे 1-2 रन निकाल के कुछ नहीं होगा। अगर आपको ये टारगेट चेस करना है तो यहाँ से आपको बड़े शॉट खेलने पड़ेंगे, नहीं तो यहाँ से आपको घर का रास्ता मिल जाएगा। क्योंकि टारगेट बड़ा है और बड़ा टारगेट है तो आपको भी वैसी बैटिंग करनी पड़ेगी जैसे आकाश गिरी ने करी थी। फिर एक बार तैयार सूर्यवंशी टू श्रेयस मात्रे। फिर एक बार बहुत अच्छा स्ट्रोक खेला, लेकिन वहां पर फील्डर तैनात, कोई गलती नहीं, गेंद को पकड़ा फेंका, तब तक 1 रन दौड़ी और इसी 1 रन के साथ टीम की रन संख्या बढ़ती हुई टीम की रन संख्या हो चुकी है 11 रन। बहुत ही शांत ऐसा मुकाबला चल रहा है क्योंकि चांस नहीं दे रहे गेंदबाज, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। पहली करी मनीष घरत ने, अभी सूर्यवंशी। इस बार अंपायर के दोनों हाथ आसमान में, इस बार एक खराब गेंद होगा और इसी खराब गेंद के साथ टीम को मिलती हुई 1 रन और 1 रन के साथ टीम की रन क्या बढ़ती हुई 12 रन। सूर्या सर हमारे गांव के फिर एक बार तैयार। इस बार शॉर्ट पिच गेंद था और उस शॉर्ट पिच गेंद पर कोई फायदा नहीं उठाया सौरभ चिखलेकर ने, खराब शॉट खेला सौरभ चिखलेकर। बैक टू द पवेलियन डीजे। अभी मैदान के आया है सबसे बड़ा बल्लेबाज केपीएल का सनी घरत, पिछले साल के चैंपियन और लगातार 2 बार चैंपियन थे इस टूर्नामेंट के सनी घरत। गेंदबाजी खराब करी, लेकिन देखते अगर बल्लेबाजी इनके बल्ला लगा तो ये टारगेट उनके लिए कोई बड़ा नहीं है, क्योंकि ये भी बड़े बड़े छक्के मारते और ऐसे मुकाबले उन्होंने जिताए अपने टीम के लिए बहुत बार केपीएल में। देखते हैं अभी पूरी जिम्मेदारी रहेगी सनी घरत के ऊपर और सनी घरत को गेंदबाजी करने के लिए तैयार है सूर्या सर। तैयार सूर्या सर टू सनी घरत और आते ही उठा के खेलने की कोशिश, यहां पर बाल बचे सनी घरत और टप्पा खाने के बाद सीधा गेंद जाता हुआ विकेट कीपर की दस्तानों में डॉट बॉल और डॉट बॉल के बाद टीम की संख्या वही स्थिर स्तब्ध 12 रन। फिर एक बार तैयार सनी घरत टू सूर्या सर। फिर एक बार उठाने की कोशिश, लेकिन इस बार भी टप्पा खाने के बाद सीधा गेंद जाता हुआ विकेट कीपर के दस्तानों में और यहां पर ओवर की समाप्ति, दूसरे ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या हो चुकी है मात्र 12 रन। डीजे
टारगेट है 12 गेंद 67 रन। यहां से मुकाबला पूरा वन साइड हो चुका है। आकाश गिरी के यहां से अभी रन रेट है 33 रनों का, 33 पॉइंट। मतलब यहां से 12 गेंद में टोटल इनको 11 छक्के मारने पड़ेंगे। जैसे आकाश गिरी ने मारे थे 9 छक्के, वैसे इनको भी 11 छक्के मारने पड़ेंगे। और पहला ही गेंद, बहुत ही बढ़िया गेंद डाला महादेव पाटिल ने 40 प्लस के। ये भी एक अच्छे गेंदबाज है, अपने टीम के लिए अच्छी गेंदबाजी करी हमेशा। और इस बार फिर एक बार टप्पा खाने के बाद सीधा गेंद जाता हुआ विकेट कीपर के दस्तानों में। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं महादेव पाटिल। डॉट बॉल है, डॉट बॉल। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए। और आगे आगे खेलने की कोशिश, वहां पर फील्डर है रेडी, कोई गलती नहीं, गेंद को पकड़ा। और ऐसा लग रहा है कि सनी गरत ने पूरी उम्मीदें छोड़ दी है यहां से, क्योंकि जीतने के लिए चाहिए 9 बॉल और 66 रन 66। इस बार खराब गेंद, वाइड गेंद, 1 रन मिलती हुई सनी गरत के टीम को। फिर एक बार तैयार सनी गरत, महादेव पाटिल। इस बार वहां पर 1 रन निकाली, फील्डर थे तैनात, कोई गलती नहीं। और सनी गरत ने अपना विकेट जीवन दान कर दिया अपने टीम के लिए। और अभी नया बल्लेबाज मैदान के अंदर, दिनेश कोनकर, पिछले साल के राइजिंग स्टार थे, अपने टीम के लिए अच्छी बल्लेबाजी करी थी, इसी टीम के लिए यही कप्तान थे। और फाइनल का मुकाबला, फाइनल जीता था पिछले साल दिनेश कोनकर ने। देखते अभी यहां से मुकाबला तो नहीं जीतेंगे, लेकिन यहां से वो सेट हो सकते अगले मैच के लिए। और आते उड़ाने की कोशिश, लेकिन वहां पर फील्डर है महेश कातकरी, गेंद को पकड़ा, फेंका। मंथन परदेशी, आपण षटकारवर राहा, आपल्याला 100 रुपये लावलेले आहेत। आकाश गिरी त्याला षटकारवर ठेवा, त्याच्यासाठी पैसे लावलेले, त्याकडे बॉलच जात नाही, पाठी ठेवलं त्याला। लकी मात्रे, मंथन परदेशी, आपण षटकारवर जा। यहाँ पर चकमा मिलता हुआ दिनेश कोनकर को। 6 गेंद अभी नहीं, 5 गेंद बचे, 5 गेंद में चाहिए उनको 64 रन। यहाँ से 5 गेंद में 5 रन भी चक्के दागे, फिर भी आधे रन से हार जाएंगे। इस बार उड़ाने की कोशिश, वहां पर फील्डर है मंथन परदेशी, और यहाँ पर उनके हाथ पे बॉल नहीं लगा और बॉल मिल गया। कल्पेश गरत क्या करना है, उन्होंने बॉल पकड़ा है और 100 रुपए का इनाम जीत लिया है मंथन परदेशी। बाद में लेके जाना, कैच पकड़ते तो 500 रुपए मिल जाते। और फिर एक बार उठाने की कोशिश, लेकिन पावरफुल शॉट नहीं था वहां पर, लेकिन गेंद जाता हुआ बाउंड्री, 4 रन। डीजे और अगला मुकाबला जिसका भी है, जो भी निर्णय अपना मिहान 11 परेश शिकलेकर, आपका निर्णय क्या है? फील्डिंग, चलो पूरी टीम लेके उतर जाओ मैदान के अंदर। और हमें मुकाबले खेलने आज के दिन में 3:45 हो चुके हैं, बस 2 घंटे अभी हमारे पास।
6 बजे के बाद अंधेरा हो जाएगा, तो जल्दी से जल्दी अपनी फील्डिंग लगाओ। चेतन घरत, चलो। और इस मैच का हीरो बना है वन साइड हीरो आकाश गिरी, जिन्होंने खेली है 12 बॉल और 54 रन की पारी। ऐसी पारी मैंने पहली बार देखी है, क्योंकि वो पारी बस छक्कों की है। 9 छक्के मारे उसने, और मैन ऑफ द मैच अपने टीम के लिए पहली 50 आज के दिन की इस केपीएल की आकाश गिरी के माध्यम से, और 6,000 रुपए भी जीत लिए उन्होंने।